नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं विठ्ठल कांगणे सरांच्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव नारायण गावंडे. तर माझी 2023 मध्ये जी परीक्षा झाली होती तलाठी भरती, तर त्या तलाठी भरती परीक्षेमधून माझी निवड झाली. ज्यामध्ये मी 200 पैकी 193 मार्क्स मिळवले आणि मी सध्या तलाठी या पदावर कार्यरत आहे. तर त्याबाबत माझी जी अभ्यासाची काही जी स्ट्रॅटेजी होती, ती स्ट्रॅटेजी शेअर करण्यासाठी मला विठ्ठल कांगणे सरांनी या प्लॅटफॉर्मवर संधी दिली. ज्याचा तुम्हाला येणाऱ्या जी तलाठी भरती आहे, येत्या काही दिवसात जाहिरात येणार आहे, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल. यासाठी मी माझी स्ट्रॅटेजी तुम्हाला शेअर करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता आयोगाचं एक नोटिफिकेशन आलं. त्यानुसार परीक्षा ही एम-पी-एस-सी आयोग घेणार आहे. तर त्या परीक्षा पद्धती काय असणार आहे आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज डिस्ट्रिब्युशन कसं असणार आहे, त्याची प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल किंवा एकच पेपर असेल, याबाबत आपल्याला अजून कोणतीही अशी पूर्ण माहिती नाही. परंतु असे काही सब्जेक्ट आहे, हेच सब्जेक्ट त्या परीक्षे एम-पी-एस-सीमध्ये पण सेम असणार आहेत. गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान. तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून जर तयारी केली तर तुम्हाला तिकडे देखील सेम फायदा होणार आहे. तर मी माझी स्ट्रॅटेजी जी होती अभ्यासाची ती तुम्हाला शेअर करणार आहे. तर आपण चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. तर महत्त्वाचं म्हणजे तलाठी या पदाचं नाम बदललेलं आहे. 2023 मध्ये त्याचं नामकरण ग्राम महसूल अधिकारी असं करण्यात आलेलं आहे. ज्याला आता तो एक दर्जा देण्यात आलेला आहे. तलाठी हे पद ग्रामीण भागाशी रुळलेलं पद आहे. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेलं पद आहे. बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं, की आपण तलाठी व्हावं. जर आपण पाहिलं तर हे पूर्ण पद क्लास 3 मधलं टॉपचं पद समजलं जातं. कारण आपल्या माहितीप्रमाणे 2023 मध्ये जी परीक्षा झाली होती, त्याच्यामध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकांनी अर्ज भरले होते आणि परीक्षा दिली होती. पण स्ट्रॅटेजी व्यवस्थित ज्यांनी फॉलो केली किंवा ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला तेवढ्याच लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता येणाऱ्या काही दिवसात जाहिरात येणार आहे. त्या परीक्षेमध्ये देखील खूप जास्त संख्येने विद्यार्थी अर्ज करणार आहेत. तरी जे विद्यार्थी व्यवस्थित आणि शांततेच्या काळात अभ्यास करतील तेच विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. त्याच्यामुळे मी असं समजतो तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे. तर त्या चालू असणाऱ्या अभ्यासामध्ये काहीतरी माझा थोडाफार अभ्यासाचा जो पार्ट होता मी तुम्हाला तो थोडक्यात शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तेव्हा जी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये 100 प्रश्न होते. 100 प्रश्न होते आणि त्याचे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असे एकूण 200 मार्क्ससाठी परीक्षा झाली होती. तर त्याचं काय जे डिस्ट्रिब्युशन आहे ते आता आपण पाहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ते आता सुरू करूया. आता ह्या 5 स्टेजेस आहेत. ह्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. तर सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे हे 3 जे विषय आहेत, गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि इंग्रजी. तर हे सरळ सेवेमधून जेव्हा एक्झाम कव्हर करत होती, तेव्हा 75% मार्क्स तुम्हाला या 3 सब्जेक्टमधून मिळायचे. याच्यामध्ये बुद्धिमत्ता पण आहे. आता आपण सध्या जे बोलणार आहे या 3 विषयावर किंवा माझी जी स्ट्रॅटेजी होती तेव्हा जी परीक्षा झाली होती त्यानुसार सांगणार आहे. एम-पी-एस-सीने आयोगानं जरी परीक्षा घेतली, तर हे सेम सब्जेक्ट असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मी जरी तलाठी झालेलो असेल, तरी मला एम-पी-एस-सी गेल्या 5 वर्षापासून एम-पी-एस-सी परीक्षेचा अनुभव आहे. म्हणजे मी 4-5 मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. जेव्हा कधी सिलेबस येईल तेव्हा आपण त्यावर विस्तृत असा व्हिडिओ सरांनी संधी दिली तर बनवून त्यावर बोलणार आहे. पण पहिल्यांदा मी आता तुम्हाला इथं सांगणार आहे, की सध्या तुम्ही अभ्यास करत असलेल्या गोष्टीवर कोणत्या गोष्टीवर विशेष फोकस केला पाहिजे. आपण सब्जेक्ट वाईज जर सुरुवात केली, तर याच्यामध्ये तुम्हाला या 4 सेक्शनमध्ये मी सांगतो तुम्हाला स्कोअर कुठं तुम्हाला जास्त करता येईल. तर ग्रामीण भागातले विद्यार्थी असतो आपण. आपला सर्वात महत्त्वाचा म्हणजे आवडीचा विषय म्हणू शकतो आपण. दररोजच्या बोलीभाषेतला दैनंदिन आपण जी भाषा बोलतो, तो सब्जेक्ट आहे मराठी. आता हा विषय जर आपला दररोजचा दैनंदिन बोलीभाषेतला सब्जेक्ट असेल किंवा दैनंदिन जो भाषा आपण बोलतो, तर या विषयात तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे. तेव्हा 25 प्रश्न येत होते. तर 25 प्रश्नांपैकी तुम्हाला 24 तरी क्वेश्चन बरोबर आणायचे असतात. आता जरी जेव्हा कधी परीक्षा होईल तेव्हा तुम्ही त्या रेशिओमध्ये मार्क्स मिळवा. म्हणजे जर 50 प्रश्न जर येत असतील तर 48-47 क्वेश्चनचं तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे. म्हणजे मराठी आणि विशेष म्हणजे मराठी हा विषय आपण दररोज बोलीभाषेतला असला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. पण एक स्टॅटिक पार्ट एकदा कव्हर झाला, की मग जे आपले वीक पॉइंट असतात, जसं शब्दसिद्धी झालं किंवा अनोळखी असणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार किंवा समानार्थी शब्द काही जे असतील, त्याचं रिपीट रिव्हिजन करून तुम्ही या विषयात सगळ्यात जास्त म्हणजे मॅक्सिमम स्कोअर करू शकतो. कारण इंग्रजी हा विषय आपला कच्चा असतो आणि ते ऑब्व्हियसच आहे. आपलं ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा आपलं पहिलेपासून नसलेलं बॅकग्राऊंड.
त्यानुसार मी असं सजेस्ट करेल की या विषयात तुम्ही जास्तीत जास्त स्कोर करायचा आहे. आपण थोडंफार पुढे बोलणारच आहे त्यामध्ये कशावर कसा फोकस करायचा आहे. नंतर महत्त्वाचं म्हणजे गणित बुद्धिमत्ता इथंही तुमचा जास्त स्कोर होतो. म्हणजे स्कोरिंग सब्जेक्ट म्हणू शकतो आपण. हे 2 आहेत असं. तुम्ही तुमचे वीकनेस तुमचं कसं आहे, अभ्यासाची स्ट्रॅटेजी, आपलं स्ट्राँगनेस, वीक आपल्याला माहीत असतो. त्यानुसार आपण आपलं ठरवायचं असते. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण गणित आणि बुद्धिमत्ता सेक्शनमध्ये, तर टी-सी-एस जेव्हा एक्झाम घेत होती, तेव्हा त्यांनी बुद्धिमत्तेवर जास्त फोकस केला होता. बुद्धिमत्तेचे प्रश्न तेव्हा जास्त यायचे आणि त्या तुलनेने गणिताचे प्रश्न कमी यायचे. एक 4-5 टॉपिक असे त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन आढळून येतात. आणि नंतर इंग्रजी. आता इंग्रजी हा विषय कच्चा जरी असला तरी आपल्याला या विषयात मार्क्स मिळवायचे म्हणजे तुम्हाला इंग्रजी इंग्रजी बोलता यायला पाहिजे ही काही परीक्षेची डिमांड नाही. बेसिक अंडरस्टँडिंग आणि ग्रामरचे काही नियम माहीत असणं गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशन लेव्हलचं इंग्लिश ग्रामर असते. त्याच्यावर व्यवस्थित कमांड आली तर आपण त्या विषयात पण चांगले 25 पैकी 20+ स्कोअर करावाच लागतो. कारण मित्रांनो स्पर्धा एवढी वाढलेली आहे. पॉईंटमध्ये मेरिट लागते पॉईंटमध्ये आणि एखादा जरी क्वेश्चन तुमचा राहिला किंवा एखाद्या क्वेश्चननं जरी तुम्ही मागे राहिले तरी तुम्हाला 3-4 वर्ष मागं जावं लागते. कारण परीक्षा 4-4 वर्ष होत नाही आणि तलाठी परीक्षा 2019 नंतर 2024ला झाली आणि आता 2026 मध्ये होणार आहे. हे याच्यात तुम्ही तुमचा फोकस पॉईंट ठरवा. माझं असं म्हणणं राहील तुम्हाला, की सध्या परिस्थितीत तुम्ही या 2-3 विषयांना जास्त फोकस करा. मराठी, गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश ग्रामर आणि सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञानमध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये अर्ध्या डझनापेक्षा जास्त विषय आहेत. परंतु काही असे सेक्शन आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन येतात आणि तिथं तुम्हाला फोकस करायचा आहे. तर सामान्य ज्ञानामध्ये याच्यामध्ये पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, करंट अफेअर आहे, सायन्स आहे, जिओग्राफी आहे आणि याच्यामध्ये जेव्हा 2023 मध्ये ॲक्टवर देखील क्वेश्चन येत होते. पण आता स्ट्रॅटेजीचा भाग जर पाहिला आपण तर या विषयाला कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचं ते तुम्ही आता सिलेबस जेव्हा येईल त्यानुसार वेटेज ठरवायचं आहे. पण सगळ्यात पहिले महत्त्वाचे विषय म्हणजे हे 3 विषयाचा जो ट्रायका आहे, तर या विषयावर आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. आता आपण सब्जेक्ट वाईज जर स्ट्रॅटेजी पाहिली तर याच्यामध्ये इंग्लिशमध्ये 2 सेक्शन आहेत, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी. तर ग्रामरमध्ये जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो आपण, तर ग्रामरमध्ये तुम्ही टेन्स असेल किंवा बेसिक असेल इंग्लिश ग्रामरचं जर व्यवस्थित असेल, त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग, पंक्च्युएशन, व्हॉईस, चेंज द व्हॉईस, नॅरेशन यासारख्या टॉपिकवर कमांड जर असली आपली, तर तुम्हाला तिथं जास्तीत जास्त स्कोअर करता येईल. आणि राहिला विषय व्होकॅब्युलरी, तर व्होकॅब्युलरीमध्ये इडियम्स अँड फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, फ्रेझल व्हर्ब असेल, याच्यावर क्वेश्चन असतात सातत्यानं. आणि सिनोम्स आणि अँटोम्स जे असतात, ज्याला आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द म्हणतो, तर हा काही तुमचा आता स्पेशल एखादं बुक घेऊन त्यातून कव्हर करतो असा पार्ट नाही आहे. कारण ते तुमचं जेवढं स्ट्रॉंग असेल बेसिक अंडरस्टँडिंग त्यानुसार तुम्ही समानार्थी आणि विरुद्धार्थी म्हणजे सिनोम्स अँड अँटोम्सचे क्वेश्चन कव्हर करू शकता. पण इडियम्स, फ्रेजेस, फ्रेझल व्हर्ब, वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकवर तुम्ही व्यवस्थित फोकस करून तिथून मार्क्स गेन करायचे आहेत. आणि जे राहिलेले जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर, तर ग्रामरसाठी जे झालेले पेपर्स आहेत आपले 2023 मध्ये तलाठी भरती परीक्षेचे झालेले जे 57 शिफ्ट आहेत, त्या 57 शिफ्टमधील प्रत्येक शिफ्टमधले 25 प्रश्न तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहेत. कारण कोणत्याही परीक्षेचा जो आपण म्हणतो आरसा जो आहे सिलेबसचं रिफ्लेक्शन असते. कारण परीक्षाचा पेपर जेव्हा सेट होतो तेव्हा मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघूनच पुढचा पेपर डिझाइन केला जातो. जसं आपल्याला माहिती आहे बाहुबली 1 वरून आपण सांगू शकतो की बाहुबली 2 ची स्टोरी काय असेल. थोडक्यात त्याप्रमाणेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर त्यानुसार तुम्ही इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन तिथून कव्हर करायचे आहेत. आणि व्होकॅब्युलरी पण मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही इडियम्स अँड फ्रेजेस असेल, फ्रेझल व्हर्ब, वन वर्ड सबस्टिट्यूशन या गोष्टीवर जास्त फोकस करायचा आहे. तिथे जास्तीत जास्त क्वेश्चन येतात. अजून महत्त्वाचं म्हणजे प्रोव्हर्बवर पण क्वेश्चन येतात, इंग्लिशमध्ये आढळून येत असतात.
ग्रामरचं एकदा व्यवस्थित अंडरस्टँडिंग झाली आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधून तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली, त्यानंतर तुम्ही व्होकॅब्युलरीवर जास्तीत जास्त वेळ देऊन तिथून क्वेश्चन कव्हर करू शकता. आता मराठीमध्ये जर पाहिलं आपण, तर मराठीमध्ये 3 सेक्शन आहेत. एक म्हणजे व्याकरण, दुसरं म्हणजे शब्दसंग्रह आणि तिसरं म्हणजे थोडक्यात लेखन. तर व्याकरणामध्ये आपल्याला इंडेक्समध्ये 20-22 टॉपिक दिलेले आहेत. पण सगळ्याच्या सगळ्या टॉपिकला सेम वेटेज नाही आहे. आता आपण तयारी करत असताना आपलं सगळे टॉपिक आपण व्यवस्थित रीड केलेले असतात. आपली अंडरस्टँडिंग झालेली असते. पण रिव्हिजनमध्ये तुम्हाला फोकस कोणत्या टॉपिकवर करायचे आहे? त्याच्यामध्ये संधी असेल, समास असेल, प्रयोग असेल, या टॉपिकवर रिपीटेड रिव्हिजन झाली पाहिजे. जसं लिंग, वचन, विभक्ती याच्यामध्ये आपल्याला फॅक्च्युअल गोष्टी जास्त आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त फोकस करायचा आहे. शब्दसिद्धीसारखे टॉपिक याच्यावर पण व्यवस्थित फोकस करायचा आहे. म्हणजे जेणेकरून काय होईल, आपण सोपा पाठ जास्तीत जास्त वेळ आपण काय करतो, अभ्यास करत असताना सोप्या गोष्टी परत-परत रिवाईज करतो. परंतु वर्क ऑन वीकनेस जर केला आपण, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला सातत्यानं चुकतात, त्या गोष्टीवर आपलं रिव्हिजन झालं, तर आपल्याला तिथून मार्क्स मिळतात. जनरली आपल्याला सवय काय असते, सोपं-सोपं करायचं. म्हणजे सोपं केलं म्हणजे आपल्याला तेवढं मनाचं समाधान मिळते. पण फक्त समाधानासाठी अभ्यास करायचा नसतो. पण म्हणजे मार्क्स कुठे जास्त मिळतात, या गोष्टीवर फोकस करायचा आहे. कारण बरेच विद्यार्थी असतात, की घड्याळाचा टाईम लावून अभ्यास करतात. 8 तास अभ्यास केला, 10 तास अभ्यास केला. पण मित्रांनो तसं काही नाही. तुम्ही क्वालिटी टाईम कसा देता किंवा एखाद्या गोष्टीतून आउटपुट काय आहे हे महत्त्वाचं आहे. तर सिलेबस टॉपिक झाला की टेस्ट सोडवायची. आता जर तुम्ही समास हा टॉपिक केला, तर सगळ्यात पहिले टेस्ट कशा सोडवायच्या? महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिले टॉपिक वाईज टेस्ट सोडवायच्या. टॉपिक वाईज टेस्ट झाली, वर्णमालावरची टेस्ट सोडवली, तुम्ही संधीवरची सोडवली, प्रयोगवरची सोडवली. टॉपिक वाईज टेस्ट झाली की मग सब्जेक्ट वाईज सोडवायची. म्हणजे मराठीची टेस्ट, इंग्लिशची टेस्ट, गणित बुद्धिमत्ताची, सामान्य ज्ञानची. मग ही झाली सब्जेक्ट वाईज टेस्ट. नंतर असते ती फुल लेंग्थ टेस्ट 100 मार्काची किंवा पेपर जसा असेल त्यानुसार त्याच्यामध्ये डिस्ट्रिब्युशन असते. परंतु आपण एकदम जर पहिल्यांदा सब्जेक्ट वाईज टेस्ट न सोडवता, टॉपिक वाईज टेस्ट न सोडवता जर आपण फुल लेंग्थ टेस्ट सोडवली, तर आपल्याला तिथं स्कोअर होत नाही आणि ते आपण म्हणतो काय सिलेबसला ओरिएंटेड नाही, सिलेबस आपला व्यवस्थित कव्हर होणार नाही. म्हणून सगळ्यात पहिले टॉपिक वाईज टेस्ट सोडवायच्या, नंतर सब्जेक्ट वाईज टेस्ट सोडवायच्या आणि नंतर मग फुल लेंग्थ टेस्टकडे वळायचं असते. तर मराठीमध्ये व्याकरण मी सांगितले त्याप्रमाणे 3-4 टॉपिक तुम्ही व्यवस्थित त्याच्यावर फोकस करायचा आहे. शब्दसंग्रहामध्ये पण आपण याच्यामध्ये बोलीभाषेतल्या म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, ह्या गोष्टी आपण वाचायच्या. आता मोरा वाळंबे सरांचं पुस्तक बेस्ट आहे. त्याच्यामधून तुम्ही वाचू शकता आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही, 1-2 रिव्हिजन झाली, आपली रीडिंग झाली, की त्यानंतर काय करायचं, आपण ज्या गोष्टी माहीत नाहीत त्याच फक्त हायलाइट करायच्या. मग ते तुम्ही सेकंड रिव्हिजन, थर्ड रिव्हिजनला एक वेळ अशी येईल, की तुमच्या एका पानावरच्या फक्त 4 किंवा 5च म्हणी असतील किंवा अ, अ, वाक्प्रचार असतील जे तुम्हाला माहीत नाही. तेच ते तुम्ही परत-परत, रिपीट रिवाईज करायचं. यानं काय होईल, तुमचा टाईम लेस होईल. रिव्हिजनचा जो टाईम आहे ना, तो आपल्याला लेस होईल. आपल्याला सिलेबस कॉम्प्रेस करता आला पाहिजे. प्रत्येक टॉपिकच्या तुम्ही व्यवस्थित नोट्स बनवायच्या. एका पानामध्ये तुम्हाला माइंड मॅप बनवून तो घटक बसवायचा. ते आपल्या स्वतःच्या नोट्स असल्या तर आपल्याला बेटर अंडरस्टँडिंग होत असते. हे झालं शब्दसंग्रहाचं आणि याच्यात लेखन हा अजून एक पार्ट आहे. तर लेखनमध्ये काय लेखक, त्यांची पुस्तकं, कादंबऱ्या असतील किंवा मग टोपण नावं त्यांची यावर फोकस असतो. आता याच्यामध्ये भरपूर असे आहेत लेखक, त्यांच्या कादंबऱ्या, पण काही महत्त्वाचेच असतात लेखक. प्रिव्हियस इयरमधून मी सांगेन तुम्हाला 2023 मध्ये जी परीक्षा झाली होती, त्याच्या 19 शिफ्टचे पेपर, हार्ड कॉपी पेपर तुम्ही पहिले झेरॉक्स करा. त्याच्यामधून सगळे पेपर शिफ्ट वाईज सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यामध्ये जे आलेले लेखक आहेत, प्रत्येक शिफ्टमध्ये 2 क्वेश्चन होते तेव्हा लेखकावर आलेले आणि त्यांनी लिहिलेले शब्दसंग्रह. आता काही गोष्टी पाठ होत नाहीत. त्यासाठी मी एक प्रिव्हियस इयरला क्वेश्चन आला होता, की एक कादंबरी होती, रणांगण नावाची कादंबरी, ती कोणी लिहिली? तर ती माझ्या लक्षात राहत नव्हती. त्यासाठी मी ट्रिक बनवली होती, की रणांगण म्हणजे युद्ध. रणांगणात गेल्यावर सैनिक विश्राम करत नाही. तर विश्राम बेडेकर यांची ती कादंबरी होती. आपल्याला तिथं जाऊन थिअरी पार्ट नाही आहे. आपल्याला फक्त उत्तर टिक करायचं असतं. कारण आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. जो आपला क्वेश्चन पेपर आहे, तीच आपली ॲन्सर शीट असते. फक्त आपल्याला तिथे जाऊन ॲन्सर जे योग्य आहे, ते टिक करून आपल्याला समोर जायचं असते. हे झालं मराठीबाबत. मराठीला तुम्ही मी सांगेन तुमच्या वीकनेस स्ट्रेंथनुसार तुम्ही वेळ देऊ शकता. एक 2 तास त्याच्यामध्ये 1 तास जर थिअरी करत असाल, तर 1 तास उरलेल्या 1 तासामध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर आणि व्होकॅब्युलरी याच्यामधून प्रॅक्टिस करायची. कारण पूर्णच्या पूर्ण वेळ आपण थिअरीला द्यायचा नाही कधीच. हे झालं मराठी आणि इंग्रजीबाबत. आता पुढे आपण पाहू
हां, आता याच्यामध्ये मराठी, इंग्रजी पाहिलं आपण. गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीबद्दल आपण थोडक्यात बोलूया. आता महत्त्वाचं म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. याच्यामध्ये गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये जर पाहिलं आपण, तर गणिताचे असे काही टॉपिक आहेत, ज्या एखाद्या टॉपिकवर पर्सेंटेज असेल किंवा रेशिओ, रेशिओ अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, प्रॉफिट आणि लॉस याच टॉपिकवर सातत्याने प्रश्नाचं रिपिटेशन जास्त असते. तर हे 4-5 टॉपिक व्यवस्थित फोकस करायचे आहेत आणि मॅथ रिझनिंग हा विषय असा आहे, की तो तुम्हाला डेली प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या गोष्टीवर आधारित आहे. कारण डेली जर आपली प्रॅक्टिस असेल ते त्यानुसार आपला स्पीड वाढतो, ॲक्युरसी वाढते. म्हणून आपण फक्त कोणत्यातरी पुस्तकात दिलेल्या स्टेप वाईज ॲन्सर न काढता आपण व्हिज्युअलायझेशन मेथड डेव्हलप करायची. आता हा विषय माझा मॅथ रिझनिंग ऑलरेडी स्ट्राँग असल्यामुळे मी तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकलो. तर तुम्हाला जर या विषयात जास्तीत जास्त स्कोअर करायचा असेल, तर डेली प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल, मी वारंवार सांगतोय 19 दिवस जे पेपर झाले 2023ला 57 शिफ्टमध्ये. तर 57 शिफ्टचे पेपर तुम्ही सॉल्व्ह केलेच पाहिजे. कारण हाच पॅटर्न रिफ्लेक्ट होणार आहे. हे फक्त क्वेश्चनचा पॅटर्न एम-पी-एस-सी आयोगाने जर घेतला, तर एम-पी-एस-सी धर्तीवर प्रश्न विचारणार आहेत. पण जो प्रॅक्टिस आहे, तुम्हाला प्रॅक्टिस तिथूनच करायची आहे. गणित बुद्धिमत्ता, आता बुद्धिमत्तेमध्ये सीरीज, मिसिंग नंबर, अल्फाबेटिकल सीरीज असेल किंवा ब्लड रिलेशन असेल, कॅलेंडर, क्लॉक याच्यावर क्वेश्चन येत असतात. तर याच्यामध्ये टॉपिक फोकस एरिया मी सांगेल तुम्हाला. आता डायरेक्शन हा टॉपिक आपण केला तर आपल्या याच्यावर क्वेश्चन चुकत नाहीत किंवा कारण कन्सेप्च्युअल गोष्टी असतात त्याच्यामध्ये. पण मिसिंग नंबर असेल, नंबर सीरीज, अल्फाबेटिकल सीरीज याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि प्रॅक्टिससाठी सगळ्यात पहिले म्हणजे महत्त्वाचं 2023ला झालेले सगळे 19 दिवस झालेल्या 57 शिफ्टचे पेपर सॉल्व्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सामान्य ज्ञान जर पाहिला तर हा सगळ्यात आपण व्हास्ट असा टॉपिक म्हणू शकतो किंवा पार्ट आहे आपल्या सिलेबसमध्ये. कारण सामान्य ज्ञानामध्ये अर्ध्या डझनापेक्षा जास्त सब्जेक्ट आहेत. पण याच्यामध्ये पॉलिटीसारखा विषय असेल, पॉलिटी, करंट अफेअर इथे वेटेज जास्त होतं तेव्हा त्या तुलनेमध्ये. आता करंट अफेअर असेल आणि सामान्य ज्ञानमध्ये पॉलिटीमध्ये बेसिक गोष्टी विचारल्या होत्या ते. कलमावर आधारित प्रश्न किंवा कोणत्या देशाकडून आपण काय घेतलं. सायन्समध्ये आपल्या सिस्टम संबंधी महत्त्वाच्या बेसिक गोष्टी विचारल्या होत्या. इकॉनॉमिक्समध्ये जर म्हटलं तर बजेट रिलेटेड क्वेश्चन. तर ते करंटचा पार्ट होता. पंचवार्षिक योजना असेल, हिस्ट्रीमध्ये महत्त्वाचे युद्ध, 1857चा उठाव, जिओग्राफीमध्ये नद्या, धरणावर आधारित असलेले काही महत्त्वाचे प्रकल्प, या गोष्टीवर आधारित प्रश्न असतात. तर हा जो व्हास्ट पार्ट आहे याच्यावर आपण वेगळ्या व्हिडिओमधून बोलणार आहोत. जो सामान्य ज्ञानाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये 6-7 सब्जेक्ट आहेत. तर फोकस एरियासाठी तुम्ही आता सध्या तुमचा आपला जो काही असेल पार्ट तो स्ट्राँग बनवा. पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा सायन्स यासारखे आणि चालू घडामोडी हा हा परीक्षा एम-पी-एस-सीने जरी घेतली किंवा मग अजून पॅटर्ननुसार टी-सी-एसने जरी घेतली, तरी करंट अफेअरचा हा पार्ट या सेक्शनमधला सर्वाधिक जास्त वेटेज असणारा पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाच्या नियुक्त्या असतील, इंटरनॅशनल लेव्हलच्या किंवा नॅशनल लेव्हलच्या, पुरस्कार, क्रीडा घडामोडी किंवा एखादा प्लेयर असतो कोणत्या देशाचा आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, अशा बेसिक क्वेश्चन असतात. याच्यामध्ये चर्चेत असणाऱ्या योजना, बाकी गोष्टी याच्यावर क्वेश्चन येत असतात. तर चालू घडामोडी हा पार्ट डेली करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित जे काही तुम्ही रेफरन्स बुक वापरत असाल त्यानुसार प्रॅक्टिस करायची आहे. हायलाइट केलेल्या गोष्टी इंडेक्सवर लिहून ठेवायच्या आहे. म्हणजे रॅपिड रिव्हिजन होईल. एकदम बेसिक गोष्टी असतात. फक्त इथं बजेटवर थोडा फोकस असला पाहिजे. कारण आता करंट अफेअरमध्ये बजेटला थोडाफार जास्त म्हणजे प्रत्येक एक्झाममध्ये 1-2 क्वेश्चन आपल्याला दिसून येत आहे. तर चला पुढे विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच आहे एक तलाठी 2.0 विठ्ठल कांगणे सरांनी लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज म्हणजे आपण काय म्हणतो, दिग्गज शिक्षकांची टीम बनवलेली आहे. याच्यामध्ये विठ्ठल कांगणे सर आहेत, महेश पाटील सर आहेत, यशवंत सोलाट सर, मयूर बाबर सर आहेत, बापू सर आहेत भूगोलसाठी, सना मॅडम इतिहाससाठी, गोपाल सर आहेत राज्यघटनेसाठी आणि बुद्धिमत्तेसाठी विशाल सर आहेत. तर ही बॅच लॉन्च केलेली आहे. तुम्ही बॅच घेऊ शकता तुमच्या अ, अ, पुढच्या तयारीसाठी. म्हणजे या बॅचचा तुम्हाला व्यवस्थित चांगला फायदा होईल. हा शांततेचा काळ आहे. असं म्हटलं जातं, की शांततेच्या काळात जर घाम गाळला, तर युद्ध काळात रक्त सांडावं लागत नाही. तर आता जाहिरात आल्यावर बरेच विद्यार्थी तयारी चालू करतील. पण तुम्ही या शांततेच्या काळात कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे, हे पेपरचं ॲनालिसिस करून
एखादी अशी बॅच तुम्हाला वाटलं तर घेऊ शकता. तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्या बॅचचा. नक्कीच तयारी करा आणि पुढच्या वाटचालीसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भेटूया लवकरच. थँक यू.